महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली। आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही दिलं आणि आज या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं। आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार। मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ। त्यामुळे आता तरी 5 वर्षापर्यंत ही सवलत तुमच्याकरता आम्ही ठेवली। आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्यानंतर 2026च्या डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तासाची वीज आणि मोफत वीज हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आमच्या सगळ्या उपसा सिंचन योजना देखील आता आम्ही त्या ठिकाणी सोलरवर टाकतो आहोत। आमच्या उपसा सिंचन योजनांना देखील सोलरची वीज मिळाल्यामुळे सातत्याने बिल भरलं नाही म्हणून आमच्या ज्या उपसा सिंचन योजनांवर संकट येतं त्या संकटातनंही उपसा सिंचन योजनांना पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत। बंधू भगिनींनो, सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण आज एवढंच सांगतो की आम्ही जे काम सुरू केलंय त्यामुळेच तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय। हे काम मोठं आहे पण हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही, जोपर्यंत दुष्काळ आम्ही दूर करत नाही तोपर्यंत आमचं कार्य थांबणार नाही। आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी या ठिकाणी ठेवावा एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।